माझी एवढीच अट आहे की वर्धेचं आयुष्य तू एकटाच जगणार. म्हणजे रखमा आणि विटू तुझ्याबरोबर नसतील. त्यांना का नको? कारण ते त्यांच्या आयुष्यात समाधानी आहेत. अडचण तुझी आहे ना, तुझा हवं तिथं. मी पाहीन काय करायचं त्यांचं. तुझा विवेक आणि चेहरा जरी तोच असला तरी लोकांना तू वर्धे म्हणूनच दिसणार. असं कुठं होत असतं का? काही टिया लावतो तू. कसं सांगू, तू समोर येणारा माणूस त्याला ओळखतोस तू? आमचे बस्ती मामा आहेत ते. बायको दाम्याने मारायला टेकली. पोरीचं वय कापणीला आलेल्या पिकासारखं वाढत चाललंय. दुनिया भराचा प्रॉब्लेम आहे, पण तोंडात सतत तुझं नाव. काय मामा, बरं आहे ना? पांडुरंग 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 पांडुरंग. विठ्ठलाच्या कृपेने सगळं नीट चाललंय. पण दादा, मी ओळखलं नाही तुम्हाला. मी हरी. काय गांजा बिंजा पिलात की काय मामा? पांडुरंग पांडुरंग. दादा, तुम्ही मला ओळखता, पण मी तुम्हाला ओळखलं नाही. देवा, ही काय भानगड आहे आता? आता तू हरी राहिलेला नाही आहेस, वर्धे झालास. म्हणून तू जगासाठी अनोळखी आहेस. मामा, मी खरंच हरी नाहीये. पांडुरंग पांडुरंग पांडुरंगा, यांना बरं कर, सगळं नीट होईल, काळजी करू नका. पांडुरंग पांडुरंग मामा, पांडुरंग मी पांडुरंग पांडुरंग. भ्रमिष्ट झालोय. तुझ्यातला हरी आता त्यालाच काय, कोणालाच दिसणार नाही. तुलाही काही आठवणार नाही. जग वर्धेचं आयुष्य. तथास्तु.